गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर याच्यामध्ये लास्ट टाइम आपण फ्रिंज फिजिबिलिटी बघितली होती, लक्षात घ्या. वी हॅव स्टडीड द फ्रिंज फिजिबिलिटी. ओके, so what is the fringe visibility? It is the measure of maximum contrast between bright band and dark band. So fringe visibility ही तुम्हाला काय इंडिकेट करणार आहे, तर ब्राईट बँड आणि डार्क बँड मध्ये किती कॉन्ट्रास्ट आहे हे रिप्रेझेंट करणार आहे. कॉन्ट्रास्ट म्हणजे डिफरन्स किती आहे. जेवढा जास्त बीबी आणि डीबी मध्ये डिफरन्स तुम्हाला जास्त जाणवेल तेवढी फ्रिंज विजिबिलिटी काय असणार आहे, चांगली असणार आहे. फ्रिंज म्हणजेच बँड, लक्षात घ्या. फ्रिंजेस म्हणजे बँड्स. बँड्सला सिमिलर वर्ड आहे फ्रिंज, हे लक्षात ठेवायचं. कधी बँड वर्ड वापरला जाईल, कधी फ्रिंज वर्ड वापरला जाईल, याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. आता फ्रिंज व्हिजिबिलिटी किंवा बँड व्हिजिबिलिटीचा फॉर्म्युला आहे आयमॅक्स मायनस आयमिन डिवायडेड बाय आयमॅक्स प्लस आयमिन. दिस इज द बेसिक फॉर्म्युला. ओके, आणि हे कॅल्क्युलेशन केलं तर इंटेन्सिटीच्या स्वरूपात, इंटेन्सिटी ऑफ टू सोर्सेसच्या स्वरूपात फ्रिंज व्हिजिबिलिटीचा फॉर्म्युला काय येतोय बघा, 2√I1I2 डिवायडेड बाय I1 प्लस I2. ओके, याच्यामधला फर्स्ट फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय किंवा सेकंड फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय. ओके, याच्यामध्ये फ्रिंज व्हिजिबिलिटीची व्हॅल्यू जी आहे ते कुठून कुठपर्यंत येते, तर फ्रिंज व्हिजिबिलिटी कॅन बी फ्रॉम 0 to 1 च्या मध्ये असणार आहे. ओके, सो फ्रिंज व्हिजिबिलिटीची मिनिमम व्हॅल्यू 0 असणार आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 1 असणार आहे. फ्रिंज व्हिजिबिलिटी 0 कधी असते बघा, ज्यावेळी स्क्रीनवर सगळीकडे युनिफॉर्म इल्युमिनेशन म्हणजे सगळीकडे सम प्रकाश असेल, म्हणजे त्याच्यामध्ये ब्राईट बँड डार्क बँड अजिबात नसणार आहे. ओके, त्यावेळी काय असणार आहे, फ्रिंज व्हिजिबिलिटी 0 असणार आहे. आणि फ्रिंज व्हिजिबिलिटी मॅक्सिमम किती असणार आहे, 1 असणार. आणि ती कधी असते 1, ज्यावेळी डार्क बँड हा कम्प्लिटली डार्क असतो, आय मिनिमम 0 असतं आणि आय मॅक्सिमम किती असतं, 4I असतं. म्हणजे मॅक्सिमम फ्रिंज व्हिजिबिलिटी प्रोड्यूस करण्यासाठी दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी काय असाव्या लागतात, सेम असाव्या लागतात. सो दिस इज अबाउट फ्रिंज व्हिजिबिलिटी. ओके, आता याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. हा खूप इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट आहे. याच्यावर क्वेश्चन एक्झाम मध्ये येतात. आपल्या नीट जेई या एक्झाम मध्ये YDSC वर क्वेश्चन येतात, लक्षात घ्या. सो नेक्स्ट इज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. ओके, इन शॉर्ट याला YDSC असं म्हणतो, YDSC. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये अरेंजमेंट कशी असणार बघा. कन्स्ट्रक्शन, हा जो एक्सपेरिमेंट आहे थॉमस यंग या सायंटिस्टनं परफॉर्म केलेला आहे. आणि या एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने काय केलेलं आहे, लाईटचा इंटरफिरन्स प्रोड्यूस होतो हे सगळ्यात अगोदर प्रूव्ह करण्यात आलेलं आहे. ओके, सो दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ इंटरफिरन्स ऑफ द लाईट. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट कशी आहे बघा. तर याच्यामध्ये 2 कार्डबोर्ड्स असणार आहेत, लाईक दिस. देर आर 2 कार्डबोर्ड्स. ओके, सो दिस इज कार्डबोर्ड A and this is कार्डबोर्ड B. कार्डबोर्ड A जे आहे त्याला सिंगल पिन होल असतं. देर इज अ सिंगल पिन होल. म्हणजे सुरुवातीला यंग्सना एक्सपेरिमेंट ज्यावेळी केला त्यावेळी काय होतं, इथं सिंगल पिन होल यस आहे. आणि कार्डबोर्ड B जे आहे ते A ला पॅरल आहे आणि याला 2 पिन होल्स आहेत, S1 and S2. ठीक आहे, आणि हे S1 S2 हे दोन्ही जे पिन होल्स आहेत ते इक्विडिस्टन्स फ्रॉम S आहेत. S पासून काय आहेत, इक्विडिस्टन्स आहे. आणि B कार्डबोर्डच्या समोर काय ठेवलेले आहे, एक स्क्रीन ठेवलेली आहे. ॲट अ सफिशियंट लार्ज डिस्टन्स अ स्क्रीन इज प्लेस्ड इन फ्रंट ऑफ द कार्डबोर्ड B. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केलंय, हे कार्डबोर्ड A मधलं जे पिन होल जे आहे ते काय केलेलं आहे, एका सोर्स ऑफ लाईटच्या साहाय्यानं
एका सोर्स ऑफ लाईटच्या साईनं इल्युमिनेट केलेला आहे. ओके, सोर्स ऑफ लाईटच्या साईनं. त्याच्यामुळं या सोर्स ऑफ लाईटची लाईट काय होणार आहे, यस या पिनहोलवर पडणार आहे. अँड देअरफॉर पिनहोल यस ऍक्ट्स ॲज अ सोर्स ऑफ लाईट. पिनहोल यस मधून या पद्धतीने लाईट बाहेर पडणार, ती S1 S2 या दोन होलवर पडणार आहे. आणि त्याच्यामुळे S1 आणि S2, ओके, दिस ऍक्ट्स ॲज द टू कोहेरंट सोर्सेस. लक्षात येते का बघा. Pinhole S is illuminated by a source of light. Therefore, S acts as a source. Okay. Then light from source S falls on the pinhole S1 and S2, and therefore S1 and S2 acts as the two coherent sources. आता ज्या रिजन मध्ये S1 आणि S2 पासून निघणाऱ्या वेव्स किंवा लाईट एकमेकाबरोबर मिक्सअप होतात, इंटरफिअर होतात, त्या रिजन मध्ये आपल्याला काय मिळतं, म्हणजे पर्टिक्युलरली या रिजन मध्ये जिथं मिक्सअप होणार आहे दोन सोर्सेसच्या वेव्हचं, त्या रिजन मध्ये आपल्याला काय मिळतो, इंटरफेरन्स पॅटर्न मिळतो. इंटरफेरन्स पॅटर्न त्या रिजन मध्ये आपल्याला मिळणार आहे. सो दिस इज द यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. या पद्धतीने यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. आणि याचं इम्पॉर्टन्स काय बघा. याचं फर्स्ट इम्पॉर्टन्स असं आहे की दिस इज द फर्स्ट एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ इंटरफेरन्स ऑफ द लाईट. म्हणजे या एक्सपेरिमेंटच्या सायन्स सगळ्यात अगोदर प्रूव्ह केलेलं आहे की लाईटचं इंटरफेरन्स होत आहे. आणि ज्याचं इंटरफेरन्स होत आहे ती वेव्ह असते. आणि अशा प्रकारे लाईट ही वेव्ह आहे हे एक्सपेरिमेंटली सगळ्यात अगोदर कोणी प्रूव्ह केलेलं आहे, थॉमस यंग या सायंटिस्टनं. ओके, हे याचं इम्पॉर्टन्स आहे. लाईट इज अ वेव्ह हे सगळ्यात अगोदर एक्सपेरिमेंटली कुणी प्रूव्ह केलं, तर याचा आन्सर काय येणार आहे, थॉमस यंगनं. ठीक आहे. आणि कुठल्या एक्सपेरिमेंटच्या सायनं, YDSE, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता याला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट असं का म्हटलं जातं, तर सुरुवातीला इथं कार्डबोर्ड A आणि B ला पिनहोल्स होते. परंतु बेटर रिझल्ट साठी काय केलेलं आहे, पिनहोल्स आर रिप्लेस्ड बाय स्लिट्स. ओके, पिनहोल्सला काय केलेलं आहे, स्लिट्सच्या साहाय्याने रिप्लेस केलेलं आहे. पिनहोल्स आर रिप्लेस्ड बाय स्लिट्स फॉर बेटर रिझल्ट. ठीक आहे. अँड हिअर देर इज अ मोनोक्रोमॅटिक सोर्स इज युज्ड. मोनोक्रोमॅटिक सोर्स इज युज्ड. ओके. आता स्लिट म्हणजे काय, मी लास्ट टाइम देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. सपोज हा एक कार्डबोर्ड आहे. स्लिट म्हणजे त्याच्यामध्ये असणारं रेक्टँग्युलर ओपनिंग. ठीक आहे. या झाल्या दोन स्लिट झाल्या, एका कार्डबोर्ड मध्ये असणाऱ्या दोन स्लिट, रेक्टँग्युलर कट्स, त्याला स्लिट्स असं म्हणायचं. पिनहोल्स आर रिप्लेस्ड बाय द स्लिट्स. ओके. तर या पद्धतीने यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट आहे. पुन्हा एकदा एक्सप्लेन जस्ट करतो, त्याच्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. सो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट consist of two cardboards A and B. These two cardboards are arranged parallel to each other. Cardboard A has a single pinhole S, and cardboard B has two pinholes S1 and S2. Okay, pinhole S1 and S2 are equidistant from S. That is the important condition. Pinholes S1 and S2 are equidistant from the S. And a screen is placed. Okay, a screen is placed at suitable large distance from cardboard B. Cardboard B पासून काय करायचं आहे, suitable large distance ला स्क्रीन प्लेस करायचे आहे. त्याच्यानंतर pinhole S is illuminated by a source of light, and therefore it acts as a source of light. Okay, S acts as a source of light. Now light from source S falls on pinhole S1 and S2, and therefore pinholes S1 and S2 acts as two coherent sources. Okay, and in the region on the screen where waves from two sources interfere, we get bright band and dark band. Okay, म्हणजे स्क्रीनवर ज्या ठिकाणी S1 आणि S2 ची लाईट मिक्सअप होते, इंटरफेअर करते, त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, BB आणि DB चा इंटरफेरन्स पॅटर्न बघायला मिळणार आहे. फॉर बेटर रिझल्ट, व्हॉट इज डन हिअर, फॉर बेटर रिझल्ट पिनहोल्स आर रिप्लेस्ड बाय स्लिट्स, and here if there is a polychromatic light is initially used, okay, in spite of that monochromatic light is used. Okay, better result साठी.
आणि पुन्हा एकदा याचं इम्पॉर्टन्स काय बघा. व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. हे दोन इम्पॉर्टन्स आहेत. फर्स्ट इज दॅट दिस इज फर्स्ट experimental proof. This is the first experimental proof of interference of light. Interference of light or wave nature of light. Wave nature of light. या एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने हे सगळ्यात अगोदर प्रूव्ह झालं की लाईटचं इंटरफेरन्स होतंय आणि इंटरफेरन्स कुणाचं होतंय फक्त वेव्हचंच होतंय. याच्यावरून प्रूव्ह झालं की लाईट इज अ वेव्ह. अँड सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज दॅट बाय युझिंग दिस एक्सपेरिमेंट वी कॅन मेजर वेवलेंथ ऑफ लाईट. कारण आतापर्यंत वेवलेंथ कोणी मेजर केलेली नव्हती लाईटची. ओके, म्हणजे रेडची वेवलेंथ किती आहे 7500. व्हायलेटची किती आहे तर 4000 अँगस्ट्रॉम अप्रॉक्सिमेटली. तर ती वेवलेंथ या एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने आपण मेजर करू शकतो. We can measure wavelength of any light. Wavelength of any light by using this experiment. So this is about Young's double slit experiment. म्हणजे हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट झाला. आता याच्याशी रिलेटेड थिअरॉटिकल पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि हा थिअरॉटिकल पार्ट काय येणार बघा. Okay, so by using this experiment we are going to obtain expression for the path difference and fringe width. Okay, in YDSC आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर पाथ डिफरन्सला आपण डेल्टा एक्स न डिनोट करतो अँड फ्रिंज विड्थ याचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. फ्रिंज विड्थ इज डिनोटेड बाय कॅपिटल एक्स. आता याच्यामध्ये फ्रिंज विड्थ म्हणजे काय अगोदर लक्षात घ्या. फ्रिंज विड्थ आता इंटरफेरन्स पॅटर्न मध्ये लार्ज नंबर ऑफ बीबी असतात, ब्राईट बँड डार्क बँड असतात. तर फ्रिंज विड्थ म्हणजे काय तर सेपरेशन बिटवीन adjacent bright bands or adjacent डार्क बँड्स. याला फ्रिंज विड्थ, याला दुसरं नाव आहे बँड विड्थ असे म्हणतो. फ्रिंज विड्थ किंवा बँड विड्थ. ओके, पुन्हा एकदा सांगतोय फ्रिंज आणि बँड हे दोन्ही वर्ड एकच आहेत. काही ठिकाणी बँड वर्ड वापरला जातो, काही ठिकाणी फ्रिंज वर्ड वापरला जातो. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल या पद्धतीनं बीबीडीबी आहेत. सपोज ब्राईट बँड डार्क बँड्स आहेत. ठीक आहे. सपोज दिस इज फर्स्ट बीबी, दिस इज सेकंड बीबी, दिस इज थर्ड बीबी. मध्ये काय असणार आहे 2 बीबीच्या मध्ये डीबी असणार आहे. फर्स्ट ब्राईट बँड फॉर एक्झाम्पल, सेकंड ब्राईट बँड, थर्ड ब्राईट बँड, फोर्थ ब्राईट बँड. या पद्धतीने ब्राईट बँड्स आहेत. तर सेपरेशन बिटवीन 2 ऍडजेसंट ब्राईट बँड जे आहे त्याला काय म्हणतो आपण फ्रिंज विड्थ असं म्हणतो. फ्रिंज विड्थ, सेपरेशन बिटवीन 2 ऍडजेसंट ब्राईट बँड. किंवा बीबीच्या मध्ये काय असणार डीबी. 2 लगतच्या डार्क बँड मधलं जे सेपरेशन आहे ना त्याला देखील काय म्हणतो आपण फ्रिंज विड्थ असं म्हणतो. तर फ्रिंज विड्थची कन्सेप्ट लक्षात आली का बघा. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. आता पाथ डिफरन्स म्हणजे काय नेमकं. पाथ डिफरन्स म्हणजे काय. पाथ डिफरन्स म्हणजे काय असतं बघा. इट इज डिफरन्स ऑफ
डिफरन्स ऑफ पाथ किंवा डिस्टन्स, डिफरन्स ऑफ पाथ और द डिस्टन्स of it is difference of path of waves from two sources to reach a point. याला पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्सचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर S1 आणि S2 हे सपोज दोन सोर्सेस असतील. S1 आणि S2 हे दोन सोर्सेस आहेत आणि सपोज P हा एक इथं पॉइंट आहे. तर S1 पासून निघालेली जी वेव्ह आहे ते किती पाथ ट्रॅव्हल करणार? S1P डिस्टन्स ट्रॅव्हल करणार, S1P. आणि S2 पासून निघालेली जी वेव्ह आहे ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार किंवा किती पाथ ट्रॅव्हल करणार? S2P. तर पाथ डिफरन्स इज ऑलवेज डिनोटेड बाय डेल्टा एक्स. रिमेंबर दिस, डेल्टा एक्स, डेल्टा स्मॉल एक्स. तर डेल्टा एक्स काय येणार आहे? या दोन पाथ मधला डिफरन्स, दॅट इज पाथ डिफरन्स S2P मायनस S1P. ही कन्सेप्ट लक्षात आली का बघा. पाथ डिफरन्स म्हणजे काय? स्क्रीनवर लार्ज नंबर ऑफ पॉईंट असणार आहे, प्रत्येक पॉईंटला काहीतरी पाथ डिफरन्स येणार आहे. म्हणजे एखाद्या पॉईंटला असणारा पाथ डिफरन्स कसा काढायचा? S1 पासून त्या पॉईंट पर्यंत स्ट्रेट लाईन काढायची, S2 पासून त्या पॉईंट पर्यंत स्ट्रेट लाईन काढायची आणि लार्जर लेंथ मायनस स्मॉलर लेंथ किंवा लार्जर पाथ मायनस स्मॉलर पाथ, त्याला पाथ डिफरन्स असं म्हटलं जातं. सो इट इज डिफरन्स ऑफ पाथ ऑर द डिस्टन्स ऑफ द वेव्स फ्रॉम द टू सोर्सेस टू रीच दॅट पॉइंट. म्हणजे पर्टिक्युलर पॉइंटला पोहोचण्यासाठी S1 पासून निघालेली वेव्ह जी आहे ती काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, S2 पासून निघालेली वेव्ह काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. तर या दोन डिस्टन्स मधला पाथ मधला डिफरन्स याला पाथ डिफरन्स म्हणायचं. व्हेरी सिंपल कन्सेप्ट. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये पाथ डिफरन्स आणि फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे. हे दोन्ही फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. तर कसं येणार बघा. इन YDSE यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, S1 and S2 are the two sources. ओके. समोर का आहे? एक स्क्रीन आहे, ठीक आहे, आणि स्क्रीनवर एक पॉइंट P आहे. तर S1 पासून निघालेली जी वेव्ह आहे ती काय करणार आहे? S1P एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. S2 पासून निघालेली वेव्ह जी आहे P पॉइंटला रीच करण्यासाठी काय करणार आहे? S2P एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, S2P. ठीक आहे. तर इथं S1 आणि S2 यांच्यामध्ये सेपरेशन किती असणार आहे? स्मॉल d. आता हा एक महत्वाची गोष्ट आहे. D म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस. डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस. दोन सोर्सेस जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे ना ते स्मॉल d आहे. हे कधीही विसरायचं नाही. दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स किती आहे? स्मॉल d. आणि त्याचबरोबर सोर्सेस आणि स्क्रीन यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे? कॅपिटल D. दोन टर्म खूप महत्वाचे आहेत. त्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इथून पुढे येणार आहे. कॅपिटल D. कॅपिटल D म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड द स्क्रीन. स्मॉल d म्हणजे काय? दोन कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स. ओके. आता S1 आणि S2 चा मिड पॉइंट मी घेतला आणि इथून काय केली? एक स्क्रीनवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली. ओके. हा स्क्रीनचा सेंटर असणार आहे C आणि या ठिकाणी काय होणार आहे? तुमचा सेंट्रल ब्राईट बँड तयार होणार. काय तयार होणार? CBB. तर लक्षात घ्या, या C पॉइंटला पाथ डिफरन्स किती येतोय बघा. C पॉइंटला सांगू शकताय का बघा? पाथ डिफरन्स C पॉइंटला किती येणार बघा ना. S1C आणि S2C यांच्यामधला डिफरन्स, कारण C हा पॉइंट S1 S2 पासून इक्वी डिस्टन्स आहे. स्क्रीनचा जो सेंटर असणार ना तो S1 आणि S2 पासून काय असणार आहे? इक्वी डिस्टन्स असणार आहे. ठीक आहे.
त्या पॉइंटला काय होणार आहे, इक्वी डिस्टन्स म्हणजे पाथ डिफरन्स 0 येणार, आणि जिथं पाथ डिफरन्स 0 असतो तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो, आणि जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स तयार होतो तिथं काय होणार आहे, ब्राईट बँड तयार होणार. तर याला काय म्हणणार आपण, सेंट्रल ब्राईट बँड असं म्हणणार, CBB. ओके, दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल ब्राईट बँड. ठीक आहे. इथून देखील एक डॉटेड लाईन ड्रॉ करतो. This is S1M and this is S2N. ओके, आता या डायग्राम वरून हे सोल्युशन करायचं आहे थोडं. हे डेरिव्हेशन जे आहे ते बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असू शकतं. मध्ये कुठलेही जर डाऊट येत असतील तर त्यावेळी डाऊट्स विचारा. काही गोष्टी डाऊट तुम्ही विचारले तरच आपल्याला कळणार आहेत. ठीक आहे. तर यंग्स डबल सेल एक्सपेरिमेंट मध्ये पुन्हा एकदा बघा, S1 S2 हे दोन सोर्सेस आहेत. तर स्मॉल डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन टू कोहेरंट सोर्सेस. कॅपिटल डी म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन काय आहे, सोर्सेस अँड स्क्रीन आहे. म्हणजे S1 S2 दोन सोर्सेस आणि स्क्रीन यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, कॅपिटल डी आहे. ठीक आहे. आता स्क्रीनचा जो सेंट्रल पॉइंट असणार ना, C पॉइंट, तो काय असणार आहे, S1 आणि S2 पासून इक्वी डिस्टन्सला असणार आहे, किंवा S1 S2 पासून इक्वी डिस्टन्सला असणारा कुठला तरी पॉईंट स्क्रीनवर असणार ना, तिथे एक्झॅक्टली काय होणार आहे, तुमचा सेंट्रल ब्राईट बँड तयार होणार आहे, CBB. ठीक आहे. स्क्रीनवर एक दुसरा एक पॉईंट आपण P घेतलेला आहे आणि P पॉईंटला पाथ डिफरन्स किती असेल त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळवायचा आहे. सपोज P हा पॉईंट CBB पासून किती डिस्टन्सला आहे, स्मॉल x एवढ्या डिस्टन्सला आहे. स्मॉल x म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम CBB. आता पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला म्हणजे S2P मायनस S1P काढायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करतो, S1P स्क्वेअर अगोदर काढतो, S1P स्क्वेअर. तर बघा S1P स्क्वेअर म्हणजे काय येणार बघा, हा S1P म्हणजे हायपोटेनियस आहे ना, इथे एक राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचा तो हायपोटेनियस आहे. सो S1P स्क्वेअर इज इक्वल टू S1M स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर, S1M स्क्वेअर प्लस MP स्क्वेअर. ठीक आहे. आता S1M म्हणजे किती येणार आहे, कॅपिटल D येणार आहे, कॅपिटल D स्क्वेअर. आणि MP स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे बघा, आता C2PX आहे आणि M2C जे आहे ते किती येणार, D/2 येणार ना, हे D/2 आणि हे D/2 येणार, म्हणजे x मायनस D/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं S1P स्क्वेअर. ठीक आहे, S1P स्क्वेअर. सिमिलरली हा दुसरा ट्रायंगल S2P स्क्वेअर जर काढायचा असेल तर S2P स्क्वेअरचा देखील काय आहे, इथे एक राईट अँगल ट्रायंगल. S2P स्क्वेअर ज्याचा हायपोटेनियस आहे त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज केला तर S2P स्क्वेअर इज इक्वल टू S2N स्क्वेअर प्लस NP स्क्वेअर येणार. आता पुन्हा एकदा S2N जर बघितलं तर काय आहे, कॅपिटल D आहे स्क्वेअर, आणि N2P, आता C2PX आहे आणि C2N किती आहे बघा डायग्राम मध्ये, D/2 आहे. सो x प्लस D/2 स्क्वेअर. आता पाथ डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, S2P मायनस S1P करावं लागेल. त्याच्यासाठी काय करू, S2P S1P काढण्यासाठी S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर करतो. S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल टू, सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार आहे, D स्क्वेअर गेट कॅन्सल, आणि इथं काय राहणार, x प्लस D/2 स्क्वेअर मायनस x मायनस D/2 स्क्वेअर. म्हणजेच आता एक्सपान्शन केलं तर x स्क्वेअर प्लस D²/4 प्लस XD येणार, बरोबर आहे ना. 2 टाइम्स x इंटू D/2 म्हणजे 2 कॅन्सल होऊन XD फक्त राहणार. हे झालं फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन. सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन काय येणार आहे, x स्क्वेअर प्लस D²/4 मायनस XD येणार आहे, बरोबर आहे ना.
सेकंड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab या कन्सेप्टने इथं आलेला आहे. तर कुणाला काही डाऊट नसावा. आता हे सबट्रॅक्शन केलं दोन ब्रॅकेटचं तर एक्स स्क्वेअर कॅन्सल, डी स्क्वेअर बाय 4 गेट कॅन्सल आणि एक्स डी मायनस मायनस एक्स डी म्हणजे काय होणार आहे, दॅट इज 2x स्मॉल डी येणार आहे. हे तुमचं काय आलं, s2p मायनस s2p स्क्वेअर मायनस s1p स्क्वेअर आलेला आहे. ओके. आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर याचं एक्सपान्शन तुम्हाला माहित आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दॅट इज ए प्लस बी ए मायनस बी असतं, बरोबर आहे ना. म्हणजे याचं एक्सपान्शन येणार s2p प्लस s1p इंटू s2p मायनस s1p दॅट इज 2x स्मॉल डी. 2x स्मॉल डी येणार आहे. ठीक आहे. s2p प्लस s1p s2p मायनस s1p इज इक्वल टू 2x. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ही टर्म फाइंड आउट करायची आहे. पाथ डिफरन्स दॅट इज s2p मायनस s1p फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. सो s2p मायनस s1p इज इक्वल टू 2xd डिवायडेड बाय s2p प्लस s1p येणार आहे. आता हे s2p प्लस s1p, आता नॉर्मली इंटरफेरन्स पॅटर्न कसा असतो लक्षात घ्या. s1 s2 हे व्हेरी क्लोज असतात आणि स्क्रीन जी आहे ना ती जनरली खूप लार्ज डिस्टन्सवर असते. कारण आपण बघितल्यात कंडिशन्स टू प्रोड्यूस स्टेडी इंटरफेरन्स पॅटर्न, 2 सोर्सेस शुड बी व्हेरी क्लोज टू इच अदर अँड डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द सोर्सेस शुड बी लार्ज. आणि याच्यामध्ये काय होतात, असे इंटरफेरन्स पॅटर्न अगदी जवळजवळ इथं प्रोड्यूस होतात. आता s1p एखाद्या पॉइंटला ब्राईट बँड किंवा डार्क बँड मध्ये आणि s2p हे जर बघितलं ना तर जवळपास ते डी एवढेच असतात, s1p आणि s2p. त्याच्यामुळे s2p प्लस s1p अप्रॉक्सिमेटली मी 2 कॅपिटल डी लिहू शकतो. काय लिहू शकतो, 2xd डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला 2 कॅपिटल डी लिहू शकतो मी. ठीक. तर या डायग्राम नुसार ते येणार नाही, लक्षात घ्या इथं जी काढलेली डायग्राम. परंतु रिअल एक्सपेरिमेंट मध्ये काय होणार आहे, s1 s2 हे व्हेरी क्लोज टू इच अदर असतात. कॅपिटल डी हे लार्ज असतं. नेहमी लक्षात ठेवा, प्रॉब्लेम वाचल्या स्मॉल डी आणि कॅपिटल डी काय असतात ते कळलं पाहिजे तुम्हाला. स्मॉल डी जनरली mm मध्येच असतं, 1 mm 1 mm 2 mm 0.5 mm अँड सो ऑन. आणि कॅपिटल डी जे आहे ना ते 1 मीटर 2 मीटर 1 मीटर 2 मीटर 80 सेंटीमीटर 90 सेंटीमीटर 125 सेंटीमीटर असे असतात कॅपिटल डी. त्याच्यामुळे वाचल्या ती इन्फॉर्मेशन देखील तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्याच्यामुळे s2p मायनस s1p चा पाथ डिफरन्सचा फायनल फॉर्म्युला आपला आलेला आहे. s2p मायनस s1p म्हणजेच काय, पाथ डिफरन्स दॅट इज डेल्टा एक्स. डेल्टा एक्सचा फॉर्म्युला काय येणार आहे, 2 गेट कॅन्सल x स्मॉल डी बाय कॅपिटल डी. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला असतो x स्मॉल डी बाय कॅपिटल डी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये या सगळ्या टर्म काय आहेत हे अगोदर व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. याच्या टर्म्स आहेत ते काय आहेत हे माहिती असणं जास्त अगोदर आहे, आवश्यक आहे. हा, तर याच्यामध्ये पुन्हा एकदा बघा, एक्स म्हणजे काय असतं, स्मॉल एक्स इज द, हे डिस्टन्स आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट, कारण हे नंतर विसरतंय. हे अगोदर अंडरस्टँड करून घ्या या टर्म्स काय काय. हे एक्स म्हणजे काय, हे डिस्टन्स आहे. कशाचं डिस्टन्स आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी आहे. आणि कुठून डिस्टन्स मेजर केलं, हे सीबीपी पासून, फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड. स्मॉल डी म्हणजे तर माहिती आहे, डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस. डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस. आणि या सगळ्या गोष्टी जरा रिपीट करा म्हणजे तुम्हाला लक्षात येतील.
आणि कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन. सोर्सेस आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स त्याला कॅपिटल डी असं आपण म्हणतो. तर हा झाला YDSC मधल्या पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला. आता याच्यावरून आपल्याला दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स काढायचं आहे. याच्यावर आणखी काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले येणार आहेत. तर पहिला फॉर्म्युला काय येणार बघा. आता फॉर ब्राईट बँड, ओके, ब्राईट बँड साठी काय लागतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स लागतो. काय लागतं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी पाथ डिफरन्स किती लागतो, n लॅम्बडा लागतो. अँड देअरफॉर इथं मी लिहू शकतो की n लॅम्बडा इज इक्वल टू काय पाहिजे, x स्मॉल डी बाय कॅपिटल डी. अँड देअरफॉर x चा फॉर्म्युला काय येणार याच्यावरून, xn चा फॉर्म्युला. xn चा फॉर्म्युला येणार आहे n लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा झाला लक्षात घ्या, तर nth ब्राईट बँडचा फॉर्म्युला झाला स्क्रीनवर. म्हणजे सीबीबी पासून nth ब्राईट बँड किती डिस्टन्सला असेल, कारण x म्हणजे काय आहे, डिस्टन्स ऑफ पॉइंट P किंवा डिस्टन्स ऑफ दॅट ब्राईट बँड. आता xn म्हणजे काय येणार आहे, nth ब्राईट बँडचा डिस्टन्स येणार आहे. कुठून येणार आहे, सीबीबी पासून. सो हा काय झाला, डिस्टन्स ऑफ nth बीबी आहे फ्रॉम सीबीबी. पुन्हा एकदा हा फॉर्म्युला लिहितो. हा फॉर्म्युला पाठ करून ठेवावा लागेल, n लॅम्बडा डी बाय डी. आता दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, nth ब्राईट बँड आणि n+1th ब्राईट बँड किंवा nth आणि n-1th ब्राईट बँड यांच्यामधलं डिस्टन्स काढावं लागेल. सो डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड किती येणार आहे, n लॅम्बडा डी बाय डी येणार. आणि डिस्टन्स ऑफ, फॉर एक्झाम्पल त्याच्या पुढचा घेऊया, n+1th ब्राईट बँड फ्रॉम सीबीबी सेंट्रल ब्राईट बँड xn+1 हे किती येणार बघा, n च्या ठिकाणी n+1 लॅम्बडा डी बाय डी प्लेस करावा लागेल, बरोबर. अँड देअरफॉर फ्रिंज विड्थ इज डिनोटेड बाय कॅपिटल X. आता याच्यामध्ये हे व्हिडिओज तुम्हाला 3-4 वेळा रिपीट बघावे लागतील. त्यावेळी ह्या कन्सेप्ट जे आहेत ना किंवा हे जे टर्म्स आहेत ना ते डोक्यात बसणार आहेत तुमच्या. कारण X आहे, डेल्टा X आहे, कॅपिटल X आहे, स्मॉल x आहे, भरपूर कन्फ्युजिंग टर्म आहेत. त्याच्यामुळे याला रिपिटेशन करा. हा टॉपिक खूप इझी आहे, लक्षात घ्या. सो फ्रिंज विड्थ म्हणजे दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स, म्हणजे xn+1 मायनस xn, सबट्रॅक्शन केलं n+1 लॅम्बडा डी बाय डी मायनस n लॅम्बडा डी बाय डी. आणि त्याच्यामुळे फ्रिंज विड्थ येणार आहे लॅम्बडा डी बाय डी. जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये n+1 मायनस n. आता n+1 मायनस n म्हणजे n गेट कॅन्सल. अँड फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला येतो लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. ओके, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय येतो, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे, x स्मॉल डी बाय कॅपिटल डी आहे, स्मॉल x स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. आणि फ्रिंज विड्थ म्हणजे दोन लगतच्या ब्राईट बँड मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला येतो लॅम्बडा डी बाय डी. आणि याच्यावरूनच वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय येणार आहे, लॅम्बडा इज इक्वल टू x स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. हा वेव्हलेंथचा फॉर्म्युला येतो. म्हणजे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केला, एक फॉर एक्झाम्पल येलो लाईट घेतली आणि YDSC परफॉर्म केला, तर दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स मेजर करायचं, कारण तिथं स्क्रीनवर तुम्हाला BBDB मिळणार आहेत. त्याचबरोबर दोन जे पिन होल आहेत किंवा दोन स्लिट मधलं डिस्टन्स स्मॉल डी आपण मेजर करू शकतो. आणि त्याचबरोबर सोर्सेस आणि स्क्रीन मधलं म्हणजे कार्डबोर्ड बी आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स कॅपिटल डी देखील आपण मेजर करू शकतो.
तर या सगळ्या गोष्टी मेजरेबल आहेत. या सगळ्या गोष्टी मेजर करून आपण जी कुठली लाईट तिथं एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी वापरलेली आहे त्याची वेवलेंथ आपण फाइंड आउट करू शकतो. आणि अशा प्रकारे बाय युझिंग दिस एक्सपेरिमेंट वी कॅन फाइंड आउट वेवलेंथ ऑफ एनी लाईट. ओके, कुठल्याही लाईटची वेवलेंथ आपण या एक्सपेरिमेंटच्या साहाय्यानं फाइंड आउट करू शकतो. हे झालं फॉर बीबी. तसं डीबी साठी काय फॉर्म्युला येणार ते पण बघूया. फॉर डीबी डार्क बँड, फॉर डार्क बँड फॉर्म होण्यासाठी काय व्हावं लागेल? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स फॉर्म व्हावा लागेल. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि डार्क बँड साठी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स फॉर्म व्हावा लागेल. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी पाथ डिफरन्स किती असतो रे? डेल्टा एक्स इज इक्वल टू 2n+1 by 2, sorry, 2n-1/2. 2n-1/2 लॅम्बडा किंवा 2n-1 λ/2 हा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स साठी पाथ डिफरन्स लागतो. आणि पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय आपला? YDSC मध्ये x स्मॉल dy कॅपिटल D आहे. तर याच्यावरून डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड x स्मॉल x काढायचा आहे. स्मॉल x म्हणजे डिस्टन्स ऑफ दॅट पॉइंट किंवा डार्क बँड. ओके, ते डिस्टन्स xn चा फॉर्म्युला काय होणार बघा? 2n-1/2 लॅम्बडा कॅपिटल D by स्मॉल d. So this is the formula for distance of nth डार्क बँड येणार आहे. आता दोन लगतच्या डार्क बँड मधलं डिस्टन्स काढलं तरी तेवढंच येणार आहे, लॅम्बडा d/d येणार आहे. आणि ते काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागेल? हे nth डार्क बँडचं डिस्टन्स झालं, त्याच पद्धतीनं n+1 किंवा n-1 n+1 डार्क बँडचं डिस्टन्स काढावं लागेल आणि त्याचा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके,